रेड चिली पावडर आणि 1 चम्मच बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून गरम करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर। ही प्रोसेस करण्याचं कारण आपल्याकडे हंग कर्ड नसल्यामुळे आपण हे आपल्या घरगुती दह्यामध्ये आपण करणार, त्यामुळे दह्याचा ओलसरपणा कमी होईल। 1 कप दही, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कस्तुरी मेथी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये जे आपलं मस्टर्ड ऑइल आहे जे आपण केलं होतं पॅनमध्ये ते आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत। हे मस्टर्ड ऑइल वगैरे सर्व टाकल्यानंतर आपण हे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि फेटणार आहोत। त्यात लम्प्स नाही राहिले पाहिजेत, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट घालणार आहोत आणि थोडासा लिंबू आपण स्क्वीज करणार आहोत आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि आपला तयार आहे आपला तंदुरी मसाला। जेणेकरून आपण तंदुरी मसाला मस्टर्ड ऑइलचा यूज करायचा, जेणेकरून त्याला चांगला फ्लेवर होतो।